आज मी अशी मिरची बनवणार आहे ना की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवायलाच लावेल. बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून मसालेदार आणि फुल चटाकेदार. ही आहे आजची आपली मस्त मसालेदार भरवा मिरची. आणि खास गोष्ट म्हणजे ही मिरची बनवायला अगदी सोपी आहे, पण टेस्ट अगदीही रेस्टॉरंटच्या पेक्षा भारी लागणारी आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मस्त अशी सिक्रेट याच्यात मसाला टाकलेला आहे. तो मसाला याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळेच ही आपली जी भाजी आहे ती खूप टेस्टी होते. तर सर्वात आधी आपण इथे पाव किलो ही मोठीवाली हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि इथे आपण काही मसाले घेतलेले आहेत ते आधी पाहूया. फोडणीसाठी आपण जिरे घेतलेले आहे, मीठ, हळदी पावडर 1 चमचा, लाल मिरच पावडर अर्धा चमचा, काळा मसाला आणि आपला जो कांदा लसूण मसाला हा आहे आपला सिक्रेट वाला. लास्टला तर अजून भारी सिक्रेट आहे. आणि त्यानंतर इथे टाकलेला आहे आपण कारळ आणि तीळ याची चटणी. म्हणजे त्याच्यामध्ये मी थोडंसं लसूण आणि मिरची टाकून चटणी केली. इथे आहे 7 ते 8 लसूणची कळी आणि थोडीशी चिंच. ही जी भरवा मिरची आहे ती खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि ऑफिसच्या डब्यासाठी तर खूपच भारी आहे. तर याच्यामध्ये आपण हे सर्व मसाले आहेत ते टाकूया. मिक्सरच्या जारमध्ये सर्व टाकायचे आहे. शेंगदाण्याचा कूट इथे मी 2 चमचे घेतलेला आहे. कारळ आणि तिळाचा 1 चमचा कूट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला 1 चमचा, काळा मसाला अर्धा चमचा, 1 टेबलस्पून आपण इथे लाल मिरची टाकणार आहोत पावडर. त्याच्यानंतर थोडीशी जिरे आणि थोडासा कांदा याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आणि चवीपुरते मीठ. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपण याच्यामध्ये टाकलेला आहे थोडीशी चिंच आणि लसूणची 5 ते 7 कळी. आता आपण हे छान मिक्सर लावून याची छान मस्त अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. पाणी न टाकताच आपण हे छान फिरवून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच्यामध्ये मी मस्त असे सिक्रेट सांगितलेले आहेत. हा झाला आपला इथे मस्त मसाला बनवून तयार. तो आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. हे पहा, आधी थोडासा खुला करायचा आहे हाताने. तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेला आहे हा मसाला. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये. आता आपण हे जे मिरची आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या सेंटर मधून आपल्याला असा उभा कट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जे बी आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहे. बी काढल्यामुळे ही जी मिरची आहे ती थोडी टेस्टी लागते, नाहीतर ही खूप तिखट लागते जर मिरचीची बी जर तुम्ही नाही काढली तर. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये बी काढल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ लावू शकता, कारण आपण इथे मिरचीची भाजीच बनवत आहोत, त्याच्यासाठी मी मीठ लावत नाही. जर समजा तुम्हाला याचे भजे बनवायचे असतील तर याच्यातले जे बी आहेत ते तुम्हाला काढायचे आहे आणि मध्ये हाताने थोडंसं त्याला मीठ लावायचं आहे. त्याच्यामुळे जे आपले भजे आहेत ते खूप टेस्टी लागतात आणि तिखट अजिबात होणार नाहीत. तर इथे मी हे सर्व मिरचीचे मधले जे बी आहेत ते काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने हे सर्व मिरचीतले बी काढून घ्यायचे आहे. हे सर्व आता काढून घेते मी. आता आपण इथे हे सर्व बी काढून घेतलेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे आपण जो मसाला बनवलेला आहे तो याच्यामध्ये भरायचा आहे. मसाला छान मस्त आपल्याला दाबून भरायचा आहे, बोटाने छान दाबून भरायचा आहे. जेवढा मिरचीमध्ये मसाला बसेल तेवढा आपल्याला याच्यामध्ये भरायचा आहे. आणि हा मसाला भरलेला आपण अजिबात भाजी केल्यानंतर बाहेर निघत नाही. तुम्ही पाहू शकता खूप छान होते याची भाजी. तुम्ही एकदा नक्की बनवून ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये केल्यानंतर नक्की सांगा, कारण ही ऑफिसच्या डब्यासाठी तर भाजी खूपच जबरदस्त आहे. तर आज आपण इथे ऑफिसच्या डब्यासाठीची भाजी बनवत आहोत. आजची जी आपली रेसिपी आहे ती भाजी ऑफिसच्या डब्यासाठी मीच करत आहे. हे पहा, मी इथे हे सर्व मिरची जे आहे ते आता पूर्ण हा मसाल्यामध्ये भरणार आहोत आपण. आणि मिरची आपल्याला फक्त एकच साइड कट करायची आहे.
दोन्ही साईडने मिरची कट करायची नाही. दोन्ही साईडने जर तुम्ही मिरची कट केलात तर त्याच्यामध्ये मसाला भरता येत नाही. अशा प्रकारे तुम्ही कट करा. हे पहा, मी आता सर्व हे इथे भरून घेत आहे मिरचीमध्ये आणि आपला जो मेजरमेंट आहे इथे सांगितलेला एकदम करेक्ट आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी याचे मेजरमेंट पूर्ण साहित्य काय काय आपल्याला लागलेले आहे व्हिडिओच्या शेवटी सुद्धा पूर्ण दिलेला आहे. तर हे पहा, ही लास्ट आपली जी मिरची होती ती सुद्धा आपली इथे भरून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात थोडा सुद्धा मसाला इथे उरलेला नाही आणि मिरची सुद्धा छान आपले भरल्या गेलेल्या आहेत. आता इथे गॅसवर आपल्याला कढाई ठेवायची आहे. कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे जिरा टाकणार आहोत. 1 चमचा जिरा होता, अर्धा मी ते पेस्टमध्ये मसाल्यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा इथे टाकलेला आहे म्हणजे तेलामध्ये फोडणीसाठी. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. एक मध्यम आकाराचा कांदा आहे, आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता गोल्डन होईपर्यंत आपण हा कांदा छान परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि आपण जे मसाले ठेवले होते थोडेसे ते मसाले याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडासा काळा मसाला, थोडासा गरम मसाला, थोडा म्हणजे अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पूनच आपल्याला इथे लाल मिर्च टाकायची आहे आणि थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर आपल्याला आपण जे भरलेली मिरची आहेत, भरवा मिरची, ते या तेलामध्ये छान एक एक करून टाकायचे आहेत आणि याला हलक्या हाताने आपल्याला थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे. जास्त जोरात करू नका, नाहीतर जो मसाला आहे मिरची मधला तो पूर्ण बाहेर निघेल. आणि आपल्याला हे 5 मिनिटासाठी असेच वाफवण्यासाठी ठेवायचे आहे. हे मसाला करपू नये म्हणून आपण इथे फक्त 2 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा याला कालून आपण झाकण लावून ठेवणार आहोत 5 मिनिटासाठी. ही भाजी तुम्ही थोडीशी ग्रेव्ही सुद्धा करू शकता किंवा ड्राय सुद्धा करू शकता. दोन्ही प्रकारची ही भाजी बनवली जाते. हे पहा, मी अर्धा कप इथे पाणी टाकलेलं आहे कारण आपले जे मिरची आहे ते थोडेसे वाफण्यासाठी. अगदी झटपट होणार ही आजची आपली रेसिपी आहे. खूपच फास्ट होते आणि ऑफिसच्या डब्यासाठी तर खूपच लवकर होते. तर हे पहा, 5 मिनिटात बनवून तयार झाली आहे. एक मिरची आपण चेक करायला घेऊया शिजली का ते, कारण ही मिरची आहे त्यासाठी लवकर वाफल्या जाते. इथे मी चाकूच्या सहाय्याने मिरची थोडीशी चेक करते आणि तुम्ही इथे पाहू शकता आपला जो मसाला आहे तो अजिबात भरले मिरचीतून बाहेर आलेला नाहीये आणि मिरची सुद्धा आपली मस्त इथे सॉफ्ट झालेली आहे. किती मस्त आपली अशी चमचमीत आणि टेस्टी वाली आपली ही आजची भरवा मिरची बनून इथे तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि किती सुंदर याला कलर सुद्धा आलेला आहे. आणि हा जो मसाला आपण टाकलेला होता तो मसाला आहे म्हणजे आपला जे मी चटणी टाकले होते कारळ, तीळ आणि त्याच्यामध्ये जे आपण लाल मिरची आणि लसूणची आणि जिऱ्याची जे मिक्स टाकलेला कुटलेला जो पावडर होता तो आजचा आपला सिक्रेट मसाला होता. त्याच्यामुळे ह्या भाजीला जी चव येते ती एवढी जबरदस्त येते. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून ट्राय करा फ्रेंड्स आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हा मसाला इतका परफेक्ट बनतो त्याच्यामुळेच ही रेसिपी आपली भाजी जी आहे छान येते. आता इथे मी हे सर्व साहित्य दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता पाव किलो साठी किती आपल्याला साहित्य लागलेले आहे ते मी इथे दिलेलं आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मी अशाच छान टेस्टी आणि नवनवीन रेसिपी घेऊन येते तुमच्या समोर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.